नमस्कार, मी गुरुप्रसाद जाधव आणि तुम्ही बघताय पुढारी न्यूज वरती मुद्दा विधानसभेचा घेऊन आपण आज आलेलो आहोत ते माढा विधानसभा मतदारसंघामध्ये. माढा विधानसभा मतदारसंघाविषयी सांगायचं तर महत्वाची गोष्ट म्हणजे इथले जे आमदार आहेत, विद्यमान आमदार आहेत, ते 6 वेळा या ठिकाणी आमदार झालेले आहेत. बबनराव शिंदे हे इकडचे विद्यमान आमदार आहेत. जेव्हा राष्ट्रवादीमध्ये 2 गट झाले तेव्हा बबनराव शिंदे यांनी आधी अजित पवारांसोबत जाण्याचा मार्ग स्वीकारला आणि त्यामुळे आता विधानसभेची निवडणूक हे ते दादांकडनं लढणार की काकांकडनं लढणार याबद्दलची जी उत्सुकता आहे ती कमालीची ताणली गेलेली आहे. महाविकास आघाडीमध्ये सुद्धा आपल्याला इच्छुकांची मोठी रांग बघायला मिळते आहे. त्यामुळे आता या मतदारसंघामध्ये स्वतः बबनराव शिंदे हे लढणार का की त्यांनी ज्याप्रमाणे जाहीर केलेलं आहे त्याप्रमाणे त्यांचे पुत्र या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार का, कुणाला मुळात संधी मिळणार, काय शेवटच्या क्षणाला इंटरेस्टिंग घडामोडी या मतदारसंघामध्ये घडणार याविषयी आपल्याला बोलायचे आणि त्याचविषयी चर्चा करण्यासाठी आज आपण माढा विधानसभा मतदारसंघामध्ये मुद्दा विधानसभेचा कार्यक्रम घेऊन आलोय आणि चर्चा करण्यासाठी सगळे स्थानिक त्याचबरोबर विविध पक्षांचे कार्यकर्ते पदाधिकारी मंडळी आपल्या सोबत आहेत. सगळ्यांचं स्वागत, जोरदार टाळ्या. या चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी काही स्थानिक महत्वाचे नेते आपल्या सोबत आहेत, त्यांची सगळ्यांची ओळख आपण करून देऊयात. मी डावीकडनं सुरुवात करतो. डावीकडनं सगळ्यात आधी भाजपचे मदन मुंगळे आपल्या सोबत आहेत. शिंदेच्या शिवसेनेकडनं शंभू साठे आपल्या सोबत आहेत. मनसेकडनं प्रशांत गिड्डे आपल्या सोबत आहेत. जरांगे समर्थक म्हणून ॲडव्होकेट विजयकुमार अडकर आपली बाजू मांडतील. त्याचबरोबर राष्ट्रवादी अजितदादा यांच्या पक्षाकडनं शहाजी तुकाराम चौरे जे विद्यमान आमदारांचे बबनराव शिंदे यांचे समर्थक आहेत म्हणून ते आपली भूमिका मांडतील. पुढे जाऊयात. राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाकडनं ॲडव्होकेट बाळासाहेब पाटील आपल्या सोबत आहेत. संभाजी ब्रिगेडकडनं दिनेश जगदाळे आपल्या सोबत आहेत. काँग्रेसकडनं कल्पना जगदाळे पुढे आपल्या सोबत आहेत. तर वंचितकडनं रवी सरवदे पक्षाची भूमिका मांडतील आणि प्रहारकडनं पंडित साळुंखे हे आपल्या सोबत आहेत. मंडळी, मुद्दा विधानसभेचा कार्यक्रम घेऊन आपण महाराष्ट्रामधल्या प्रमुख विधानसभेच्या मतदारसंघामध्ये जातोय. तिथे जाऊन आपण जनतेचा नेमका काय कौल आहे, तिकडच्या स्थानिक पक्षांना काय वाटतंय, काय मुद्दे आहेत याविषयी बोलतोय. तेव्हा पहिला प्रयत्न आपला असतो तो अर्थातच जे विद्यमान आमदार आहेत त्यांनी काय कामं केलेली आहेत ती त्यांना विचारणं. कारण अर्थातच या कामांच्या जोरावरती जनतेमध्ये जायचं असतं, मतं मागायची असतात. त्यामुळे 6 वेळा या इथल्या जनतेने त्यांना आमदार केलेलं आहे. त्यामुळे आपल्याला विचारावं लागेल की या इतक्या मोठ्या काळामध्ये बबनरावांनी कोणती कामं केलेली आहेत जी घेऊन या निवडणुकीमध्ये तुम्ही जनतेकडे जाणार आहात आणि मतं मागणार आहात. माढा तालुक्यामध्ये पहिलं काम त्यांचं, माढा तालुक्याला पूर्ण वेळ पाणी दिलेलं आहे. त्यानंतरच माढा तालुक्यात 3 साखर कारखाने उभा केलेले आहेत त्यांनी आणि माढा शहरासाठी 25 ते 30 कोटी निधी दिलेला आहे आणि ग्रामीण भागातली सगळी कामं त्यांनी केलेली आहेत. जी काय राहिली असतील ती आता राहिली असतील, आम्ही नाही म्हणत नाही, पण भरपूर विकास हा बबनराव शिंदेनेच केला आहे. का केला? जर विकास केला नसता तर प्रत्येक वेळेस चढत्या क्रमांकाने त्यांना मतं दिली नसती. 6 वेळा टर्नवेळा आमदार झालेत. पहिल्या वेळेस 17,000 निवडून आले, पुन्हा 37,000, पुन्हा 42,000, पुन्हा 52, 67,000, 6व्या वेळेस चढत्या क्रमांकाने. जर विकास झाला नसता तर त्यांना जनतेने खाली खेचलं असतं. काय वाटतंय, कशा पद्धतीची विकास कामं झालेली? माढा तालुक्यामध्ये आत्तापर्यंत विकास कामं झाली आहेत का नाही झाले ते जनतेने सांगतील मतदानाच्या रूपातनं. नाही, तुमच्या सोबत होते काही काळ म्हणून विचारतो. का मी सांगतोय ते ऐका की तुम्ही. ज्या वेळेस भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यानंतर अजित पवार साहेबांची एंट्री झाली आणि अजित पवार साहेबांचे सरकारमध्ये एंट्री झाल्यानंतर आपसुकच माढा आणि करमाळ्याचे दोन्ही आमदार त्या सत्तेत जाऊन बसले. परंतु भारतीय जनता पार्टीनं जे विकास केलेला आहे त्या विकासाचा अजेंडाच यांनी फक्त खाली राबवलेला आहे. यांनी स्वतःचा काय विकास केलेला नाही. त्यांचा स्वतःचा विकास झाला असेल परंतु शासनाच्या वतीनं जे काही योजना आणलेल्या आहेत तुम्हाला असं म्हणायचं आहे की ते भारतीय जनता पक्षासोबत आले म्हणजे अगदी बबनराव शिंदे सुद्धा त्यांनी सरकारच्या योजना राबवल्या पण त्यांनी जनतेचा, मतदारांचा काही आपल्या पद्धतीनं विकास केलेला नाही. बरं, चला, ही भाजपची प्रतिक्रिया आहे. आपण शिंदेच्या शिवसेनेकडे येऊयात. काय वाटतंय, तुम्ही अर्थातच सोबत आहात, अजून त्यांचं ठरायचं आहे सोबत राहणार की नाही राहणार, पण सध्या तरी होतात ना काही काळ. या काळामध्ये आमदार महोदयांकडनं कामं झाली नाही झाली, काय वाटतंय? आमदार साहेब तर आता शिंदे गटाचे आता एकनाथभाई शिंदे
चांगलं महाराष्ट्रात काम केलेलं आहे ना. आता आमचे तालुक्याचे आमदार बबनराव शिंदे आज पाहिलं असं तर भरपूर निधी दिलेला आहे. त्याच्यामुळे ते 100% एकनाथ शिंदे गटाबरोबरच राहतील आणि अजित पवार गटाबरोबरच राहतील, एवढंच बोलतो. गेले 25 वर्ष झालं आम्ही समाजामध्ये लोकांची कामं करतोय. आता आमच्या मित्रांनी सांगितलं आमदार साहेबांनी कामं केली. त्यांनी काय कामं केली, कशी केली. आज या माढा तालुक्यामध्ये एज्युकेशन हब नावाचा प्रकार नाही. 11वी 12वी सिनियर कॉलेजच्या पुढे कॉलेज नाही. या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी परगावी जावं लागतंय. त्याने आता सांगितलं निधी आणला, रस्ते केले वगैरे वगैरे. शासनाच्या आमदार कोण जी खुर्चीवर असेल त्याला निधी येणार आहे, तो निधी वापरला जाणार आहे. त्यात आमदारचं काही श्रेय नाही. आणि 80% गावातले रस्ते जर बुद्रुकवाडी धानोरापासून जर तुम्ही गेला ते म्हाळुंग 25-4 पासून इकडं देगाव, तुंगत, भीमानगर, रांजणी ह्या सगळ्या भागात फक्त प्रमुख रस्ते दिसतात. अंतर्गत रस्ते कुठलेही नाहीत. त्यांनी सांगितलं कारखाने काढले. ही कारखाने त्यांच्या स्वतःचे काढले. मी येतो तुमच्याकडे. ही योजना त्यांनी अर्धवट ठेवली आणि त्यांचे कारखाने पण त्यांनी वागवले. हे सगळे मुद्दे घर भरले त्यांनी. हा, हे सगळे मुद्दे घेऊन जनतेला संपूर्ण माहित आहे विकास कोणाचा झाला, काम काय झाले. येतो एक सुरुवातीची कमेंट आहे फक्त, नंतर चर्चेला आपण सुरुवात करूया. येतो तुमच्याकडे, सविस्तर बोलूयात. जरांगे समर्थक म्हणून अर्थात तुम्ही या चर्चेमध्ये आहेत. काय वाटतंय, काय साधारणपणे विकास व्हायला होता, काय भूमिका असायला हवी होती जी घेतली गेली नाही? या तालुक्यामध्ये फक्त सत्ता एकाच घराण्याकडे बऱ्याच वर्ष चाललेली आहे आणि याला 30 वर्ष कालावधी झालेला आहे. ज्यावेळेस एखादा मुलगा 10वीची परीक्षा देतो, त्या 10वीच्या रिझल्टवरून त्याला UPSC MPSC मध्ये सिलेक्शन केलं जात नाही. त्याच प्रकारे ज्यावेळेस त्याचं काम असेल त्याच वेळेस 5 वर्ष दिलेले असतात त्या आमदारांना आणि त्यावेळेस त्यांनी काम केलेलं असतं. हा आमदार एकटे 30 वर्ष आहेत म्हणून विषय नाही. 30 वर्ष म्हणजे फार कालावधी एक आहे, काय एक पिढी जाते त्याच्यामध्ये. त्यामुळे त्यांना भरपूर माढा तालुक्यानं भरपूर मतदान दिलेलं आहे. साहेबांनी सांगितलंच, प्रत्येक वेळेस लीडनं मतदान दिलेलं आहे. त्यामुळं आता हे घराणेशाही म्हणजे तेच लोक आणि त्यांचे पुत्र अशा प्रकारचे उभं राहून समाजामध्ये दुसऱ्याला काम करणाऱ्या व्यक्तीला, आणि जो व्यक्ती असा आहे की तुमचा मुद्दा घराणेशाहीचा आहे म्हणजे आता या वेळेला केंद्रीकरण गरजेचं आहे आणि जो काम करेल त्याला काम इतर नसलं पाहिजे. आज तुम्ही सत्ताधारी पक्षामध्ये आहात. तुम्हाला सध्या क्लेम तुमचं राष्ट्रवादी अजित पवार गटाकडनं राष्ट्रवादीमध्ये तिकिटाचं तुमचं क्लेम असताना तुम्ही एवढा विकास केला म्हणत असताना 30 वर्ष राजवट या तालुक्यामध्ये केली असताना सगळं एवढं लाडकी बहीण योजना आणली असताना देखील एवढ्या गोष्टी असताना मग तुम्ही महायुतीला सोडून या तुतारीकडे का पळायला लागलेला आहे? गेली 77 वर्ष झालं आपण बघतो देशाला स्वातंत्र्य मिळून, तरी सुद्धा रस्ता, वीज, पाणी हे महत्वाचे मूलभूत प्रश्न या ठिकाणी सुटलेले दिसून येत नाहीत. गेली 30 वर्ष झालं तालुक्यात बबनदादाची सत्ता आहे, परंतु हे प्रश्न अजूनही तसेच आहेत. तुम्ही पूर्व भागात गेला, पश्चिम भागात गेला तरी रस्त्याचा आणि पाण्याचा प्रश्न तसाच आहे. आपण बघतोय की तालुक्यातील बराच भाग आहे तो पाण्यापासून अजूनही वंचित राहिलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतोय. खरं बघितलं तर देशातील शेतकऱ्यांची आणि कष्टकऱ्यांची जर परिस्थिती इथलं राजकारण पाण्यावरच चालतं असं आम्ही ऐकलंय. नाही तर काय झालंय माहितीये का, कारखाने सगळे त्यांचे आहेत कारण त्यांनी इतर विकासच या तालुक्यात होऊन दिला नाही. शैक्षणिक संस्था नाहीत, आरोग्याची सेवा कुठली या ठिकाणी उपलब्ध नाही. त्यामुळे जर कोण पेशंट आजारी असेल तर त्याला बार्शी किंवा सोलापूरला या ठिकाणी घेऊन जावं लागतं. फक्त या तालुक्याच्या आमदारनं या भागामध्ये फक्त कारखाना निर्माण करून त्या ठिकाणी कामगारांची फौज निर्माण करण्याचं काम या ठिकाणी केलंय. 30 वर्षात हे आमदारने गेल्या 5 वर्षाला भोंगावाजीला गिरणीचा 3-4 हजार लोकांचं मजुरी त्याच्यावर होती. तर नुसता भोंगावाजीला 15 दिवस भोंगा गेला आणि घंटा आला त्यांच्या स्वतःच्या व्यवसायासाठी. कुठल्याही मुलांच्याकडून 15,000 20,000 फी घेतात. त्यांची मुलं म्हणजे स्वतःचा व्यवसाय चालू केला. गोरगरिबासाठी काय केलेलं नाही. ह्या माड्यातलं एक ना एक हापीसची कुरवाडीला टिंबुर्णीत घेऊन चाललेत. मग ही जनतेने काय कसलं ऑफिस? प्रत्येक ऑफिस इथून कुरवाडीला. आता माडा लोकसभा विधानसभा माडा आहे, ह्याची मतमोजणी कुरवाडीत चालली. आम्ही 5 दिवस आंदोलन केले, त्याला कसलं प्रत्युत्तर नाही. बरं, उत्तर घेऊया त्यांच्याकडनं, उत्तर घेऊया. मला सांगा, रस्ते, पाणी यासारख्या मूलभूत विषयांवरती अजूनही चर्चा होते या मतदारसंघामध्ये. तिकडे आमदारांचे प्रतिनिधी दावा करतात की सगळे प्रश्न मार्गी लागलेले आहेत. काय वाटतं थोडक्यात? मोठं हॉस्पिटल नाही, कुठली मोठी योजना नाही, MIDC नाही, त्यांचं अजिबात काम नाहीये. कुठलंही त्यांचं काम नाहीये. बरं, रस्ते, पाणी, मूलभूत सुविधा, काय प्रॉब्लेम वाटतोय? बोला. प्रॉब्लेम काय आहे? आता माढा शहरात 30 वर्ष झालं हे आमदार आहेत, तर यांनी सांगावं की एखादा हायवे कोणता माढा मतदारसंघात आणलेला आहे बाबा. की संत आता प्रत्येक मतदारसंघातून शासनाच्या योजना होत्या की संत आता तुकाराम पालखी मार्ग असेल, बरं का, एकनाथ महाराज पालखी मार्ग असेल, तर ह्याच योजना माढा मतदारसंघातून संत मुक्ताबाई पालखी जाते दरवर्षी पारंपरिक पद्धतीनं, तर ती काय पालखी मार्ग झाला नाही. बरोबर आहे. घेतोय तुमच्याकडे सगळ्या विषय घेऊन तुमच्याकडेच येणार आहे.
आता सध्याचे जे आमदार आहेत बबनदादा शिंदे हे म्हणतायत की आम्ही विकास कामं भरपूर केली आणि लोकांचा विकास केला किंवा माढा मतदारसंघाचा विकास केला. त्यांनी जर खऱ्या अर्थाने विकास केला असला तर त्यांना मग आज ज्यावेळेस अजितदादा इथं आले होते टेंभुर्णीला मध्यंतरी कार्यक्रम झाला आणि त्यांनी अशी टीका केली विरोधकावर की सगळे विरोधक महादेवाच्या मंदिरात बसलेत आणि त्यांनी शपथ घेतायत की, आणि त्यांचं म्हणणं आहे की एकाच एक उमेदवार देण्यासाठी प्रयत्न करतात. मग तुम्ही 30 वर्ष काम केला म्हणताय, मग एकाच एक उमेदवार दिल्यानंतर तुम्हाला भीती का वाटावी? म्हणजे तुम्ही एकाच एक उमेदवार दिल्यानंतर सुद्धा देताय. बरोबर. हा खरा येतो पुढे येतो तुमच्याकडे परत एकदा. हा खरा महत्वाचा मुद्दा आहे. आता त्यांना चर्चेत आणावं लागेल ना आपल्याला एवढं सगळं बोलल्यानंतर. हे बघा, लोक म्हणतायत आणि तुम्ही म्हणताय की एवढा सगळा विकास केलेला आहे, 30 वर्ष तुम्हाला जनतेने निवडून दिलेली आहेत. अर्थात जेव्हा जनता एखाद्याच्या बाजूने कौल देत असते तेव्हा काहीतरी विकास कामं झालेली असतात. हे नाकारून आपण तुम्हाला प्रश्न विचारू शकणार नाही. पण मला सांगा, 30 वर्ष तुमच्याकडे इकडची आमदारकी असल्यानंतर सुद्धा जर का रस्ते, पाणी यासारख्या, आरोग्य यासारख्या मूलभूत प्रश्नांवरती प्रश्न विचारावे लागत असतील तर मग याला काय म्हणायचं? भीती कसली वाटायचं काय कारण? एकाच एक गेल्या वेळेस बी एकाच एकच होते, 70,000 बबनदादा निवडून आलते, एकाच एकच होते. आता बी एकाच एक लावू द्या, 1 लाखाने निवडून येतील. ते काम आहे त्यांचं. 1 लाखाने बबनराव शिंदे निवडून येतील यावेळेस पण. बोला मनसे, बोला. हे बघा, पहिला मुद्दा याने आता सांगितलं, लोकसभेच्या निवडणुकीत कळलंच तुमची यंत्रणा दारोदार गेली. 1.25 लाख लोकांना तुम्ही आहेर पोहोचवला. आहेर काय प्रकार आहे? असतो आहेर असतो. आहेर काय असतो? जाऊ दे, बाहेर सांगा. आहेर पोहोचवला. 1.25 लाख लोकांना तुम्ही आहेर पोहोचवला. तुमच्याकडे यादी आहेत. मग 70,000 मतं पडली. 70,000 मतं पडली. ते शिवसेना भारतीय जनता पार्टीला मानणारा वर्ग या माढा विधानसभेमध्ये 60 ते 70,000 हा कट्टर आहे. शिंदे कुटुंबाची 10,000 सुद्धा मतं लोकसभेला पडलेली नाहीत. मला त्या विषयावर बोलायचं नाही. तुम्हाला एकच गोष्ट आहे, तुम्ही विकास केला ते काय केला एवढा तुम्ही दाखवावा. आणि तुम्हाला ठीक आहे, तुमचा विकास कसा झाला, संधीचा फायदा मिळत गेला, इकडे भांडण लावली आणि गोळा खाल्ला, त्यामुळे तुम्ही 30 वर्ष राहिला. ऐका, जर तुम्हाला सत्तेमध्ये आता या तालुक्याचे 2 जिल्हा परिषद सदस्य पद त्यांच्या घरात आहेत, 2 आमदार त्यांच्या घरात आहेत, 2 पंचायती समिती सदस्य घरात आहेत. त्यांचा मुलगा 2.5 वर्ष ओबीसी वर सभापती राहतो, 2.5 वर्ष जनरलवर सभापती राहतो, मार्केट कमिटी सभापती ते आहेत, देखरेख संघात काहीच नाही, ते बी अध्यक्ष तेच आहेत. मग तालुक्यातील दुसरे लोक का निष्क्रिय आहेत का? आम्हाला सगळ्यात आधी माडेकरांना किंवा माढा तालुक्याला पहिल्यांदा सगळ्यात महत्वाचा बदल हवाय. दादांनी विकास केलाय. मग 30 वर्ष तुम्ही एका पदावर राहून तुम्हाला परत शरद पवारांच्या पाठीमागे यावं लागतंय, तर ह्यात विकास कसला केला हे त्यांचं चांगलं उत्तर द्यावं. 30 वर्ष माढा तालुक्याची जनता त्यांच्या पाठीमागे. ती जनता इडे आहे का? ती इडे आहेत का जनता? आमचे सहकारी नाना म्हणले की विकास झाला तर करमाळा झालं, सांगोला झालं, ही जी इतर सोलापूर झाली तर आमदार आहेत, त्यांनी 6-6, 5-5 हजार कोटी निधी आणला. आणि आपले आदरणीय आमदार यांनी 520 कोटी रुपये निधी आणला. त्यातलं 180 कोटी अजून शिल्लक आहेत. त्यातलं 180. आणि नानांनी सांगितलं की ते म्हणजे खानदानी शेजारच्या आमदारांनी किती आणला निधी सांगोल्यामध्ये? 5,600 कोटी आणला. कमी आहे. पंतराज त्यांनी 3300 कोटी आणला, 3700 कोटी. माड्याच्या आमदारांनी, तुमच्या आमदारांनी किती आणला? विचारतो किती आणलं? ते म्हणतात की शेजारी आला निधी. 95 ला सिना माडा. नाही, आताच सांगा. माडा तर 3,000 कोटीचा निधी आला. मला प्रश्न पडतो, निधी देणाऱ्या दादांसोबत तुम्ही गेलात, हो, निधी देणाऱ्या दादांसोबत गेले तरी ही अवस्था आहे. असं काय करताय? दादांसोबत गेलात तुम्ही, दादांसोबत होतात, बरोबर आहे. निधी कुठे गेला? निधी आता विकास केलेल्यांना दिसत नाही. ते म्हणतात विरोधकाला विकास दिसत नसतो. बरं, भाजपकडे येतो. ही सगळेजण सांगतात की 95 ला पाणी आम्ही आणलं, परंतु भारतीय जनता पार्टी मुंडे साहेबांनी हे बाळासाहेब ठाकरेंनी सीना नदी जोड प्रकल्प केलेला आहे. त्यांचं खरं श्रेय त्यांचं आहे. हे सगळ्यांनी पाठिंब्याची गरजच नव्हती त्यावेळेस सरकारला. अपक्षांचं सरकार होतं ना? नाही. अपक्षांच्या पाठिंब्याने झालेलं होतं. त्यांनीच तसं नाही, पाठिंब्यावर सरकार नव्हतं. तुम्ही त्यावेळेस बघा. आणि दुसरी गोष्ट, ज्यावेळेस आठवले साहेब पंढरपूर राखीव लोकसभा मतदारसंघातून उभारले होते त्यावेळेस सुद्धा माढा तालुक्यातून भारतीय जनता पार्टी शिवसेनेला 10,000चा लीड होता.
त्यामुळं आता जी ह्यांनी जे मांडले मनसे साहेबांनी ह्यांनी जे नेत्यांनी मांडलेलं मत आहे की ह्या माढा तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेनेचे जे 70-80 हजार मतदान आहे ते फिक्स मतदान आहे. माढा शहराला 15-15 दिवस महिनाभर पाणी येत नाही. आता चालूला ती सभापती आहे ती त्यांनी त्यांचं काम करावं. हा दाखवा नाही हाय दाखवायला काय 15 दिवस पाणी येतं. त्याच्या घरीच किती वेळा पाणी येतं विचारा त्याला. आणि काय ते दाखवा ऑन रेकॉर्ड. बोला. आमच्या पशी प्रूफ आहे, नगरपालिकेचा ग्रुप आहे, त्यावर त्यांनी टाकलेला आहे. तुम्ही कुठल्या पक्षाकडनं आहे? तुम्ही कुठल्या पक्षाकडनं? कोण मी काय ना, मी जनतेकडून होता. जनतेकडून. जनता आहे मी. थांबा. आतापर्यंत खमक्या उमेदवार नव्हता म्हणून दादांना 30 वर्ष चान्स भेटला. आणि विकास म्हणलं तर काय सुद्धा केला नाही. मी 42 गावातून आहे. आमचा पेय शेवते रस्ता डांबरी होता, ते उकरून काढला आणि त्याच्यावर खडीकरण मुरमीकरण केले. आता ही वस्तुस्थिती. आजपर्यंत बबनदादांनी फक्त लोकांना येड्यात काढाच काम केले. आता जनता सुज्ञ झालेली आहे आणि आता सक्षम उमेदवार अभिजित पाटील मिळणार आहेत. त्यामुळे आता बदल होणार नक्की. बरं बोला. मला सांगा, बबनदादा 30 वर्ष आमदार आहे. कुर्डवाडीचा विकास झाला, टेंभुर्णीचा झाला, मोडणीमचा झाला. माढा शहराला एवढं महत्व आहे. लोकसभेचं मतदारसंघाचं माढ्याचं नाव येते. मग ती ग्रीन हायवे येत नाही उद्या की म्हणावं माढ्यावरनं. ग्रीन हायवे जी त्यांनी नेलाय तिकडं जामखेडवरून ते बार्शीकड, माढ्यावरून असा जात नाही का? माढ्याचा विकास होईल का नाही? आज माढा तालुक्यातली जनता, शेतकरी रडा लागलेत. अक्षरशः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फक्त यांचे धंदे केलेत. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ह्यांच्या पाहुण्यांना, बगलबच्च्यांना गोडाऊन करून दिलेत. या ठिकाणी भुसारची मार्केट असेल किंवा फळबालाचं असेल, आज माढा तालुका हा अग्रेसर आहे. केळी उत्पादनात अग्रेसर आहे, डाळिंब उत्पादनात अग्रेसर आहे, द्राक्ष उत्पादनात अग्रेसर आहे, ऊस उत्पादनात अग्रेसर आहे. हे सगळं असताना इथं विकायला संधी नाही. या लोकांनी जर तुम्ही मोडणीमच्या मार्केट कमिटीमध्ये या, टेंभुर्णीच्या मार्केट कमिटीमध्ये या, कुर्डवाडीच्या मार्केट कमिटीमध्ये या, सगळ्या जागा यांच्या बगलबच्च्यांना, यांच्या नातेवाईकाला दिलेत. कृषी उत्पन्न बाजार समिती विषय विधानसभेत आहे. आमच्या भागातून उत्तर तर घेऊ दे. तुम्ही पाहुण्यांचा विकास केला अशी ओरड इथूनही होतीये. मगाशी त्यांनी तो आक्षेप घेतलेला आहे. उत्तर तुम्हाला द्यावं लागेल. साधी किरकोळ गोष्ट त्यांच्या लक्षात येत नाही. साधी नगरपंचायत आली आपल्याकडे तर आपल्या कार्यकर्त्याचा विकास केला जातो. त्या ज्यांनी जर त्यांच्यासाठी लढलेत, झटलेत, त्यांनी फायदा घेतला असेल ह्याला मी दुमत नाही माझं. पाहुण्यांचं म्हणतात ते, कार्यकर्त्यांचं नाही म्हणत आहे. पाहुण्याचं कुठल्या पाहुण्याचा विकास झाला त्यांनी सांगावं. हा सांगा. तुम्ही मोडणीमच्या मार्केट कमिटीत चला. तुम्हाला मोडणीमच्या मार्केट कमिटीमध्ये 10 ते 15 प्लॉट त्यांच्या सख्या मेहण्यांकडे आहेत. त्याच्याकडे चुकीचं आहे. मुस्लिमला 10 ते प्लॉट एकाच्या नावावर जर असेल तर मी त्यांची जाहीर माफी मागतो. 10 प्लॉट. बर बोला. तुम्ही जर आता हे बूम घेऊन फिरला आणि कॅमेरा घेऊन फिरला तर ह्या माढा तालुका असून या गावची अवस्था काय आहे हे तुमच्या लक्षात येईल. कारण या गावामध्ये गेले 30 वर्ष झालं आमदार असताना या माढा शहराला म्हणजे तालुक्याच्या ठिकाणाला सगळ्या विकासापासून वंचित ठेवलेला आहे. या ठिकाणी सूत मिल चालू होती, ती सूत मिल सुद्धा इथं बंद पडली. त्यांनी दुसरी चालू करतो म्हणली. अद्याप ही ती सूत मिल RR पाटील असताना त्याचा भोंगा देखील वाजवला आणि सुनंदा कोटक म्हणून. परंतु परत ती सूत मिल चालू झाली नाही या गावामध्ये. साहेब त्यांना उत्तर देऊ दे. बोला. सूतगिरणी चालू करण्यासाठी घेतली होती विकत. त्यावेळेस नागनाथ चव्हाण म्हणून उपळाच्या कार्यकर्त्याने हायकोर्टात याचिका दाखल केली. शेतकऱ्याची जमीन शेतकऱ्याला मिळाली पाहिजे, त्यामुळे सूतगिरणी चालू झालेली नाही. अजून सुद्धा एक मोठं हॉस्पिटल माड्यात नाही. सत्ताधाऱ्यांनी 30 वर्षात असून सुद्धा काही सेवा आरोग्याची दिली नाही नागरिकांना. हा माझा प्रश्न आहे. बरं थांबा. अभिजित पाटील यांचे समर्थक आपल्या सोबत आहेत. हा बोला. आदरणीय आमदार साहेब यांनी 30 वर्ष सत्ता भोगली, त्याला सर्वांचं सहमती आहे. आतापर्यंत त्यांनी गटावरती सत्ता भोगली, पण हा जो मतदारसंघ आहे हो आदरणीय पवार साहेबांचा मतदारसंघ आहे. आणि जिकडे पवार साहेब तिकडे हा मतदारसंघ आहे. आणि जो विरोधक आहे, जो स्ट्रॉंग उमेदवार आहे, तो आतापर्यंत स्ट्रॉंग उमेदवार ह्या माढा मतदारसंघात आदरणीय आमदार साहेबांना भेटला नव्हता. आता अभिजित पाटलाच्या मार्फत एक स्ट्रॉंग उमेदवार भेटला, त्यामुळे ह्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. ते पण तिकडे जाऊन आले ना. कुठं ते पण तिकडे दुसऱ्या बाजूला जाऊन आले. त्याच्या प्रश्न तू तर माझ्या पैसे आहे. तुम्ही प्रश्न विचारा. हे सर त्या टायमाला सर
होतं त्या टायमाला सुडाचं राजकारण चालू होतं. शेतकऱ्याची बिलं देण्यासाठी काही कारणास्तव सुडाचं राजकारणाचा बळी पडले जायचे आणि त्यांनी प्रवेश केला नव्हता, पक्ष प्रवेश केला नाही. ते स्टेमुळे गेले तुम्ही, ते स्टे आला होता कामावरती म्हणून गेले, तुम्ही सुडासाठी गेलात. हा बोला. ह्यांचे जे नेते आहेत अभिजित पाटील हे शरद पवार गटात होते. त्यांच्या कारखान्याला सील झालं. सील झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ह्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांची भेट घेतली आणि तिसऱ्या दिवशी सील काढून घेतला आणि 300 कोटी रुपये कारखान्याला मंजूर करून घेतलं. त्यांनी त्याचा अगोदर खुलासा करावा. ते का गेले भाजपमध्ये ते? बोला बोला काँग्रेस बोला. आम्हाला इथला प्रॉपर उमेदवार पाहिजे. माडा तालुक्यातला उमेदवार पाहिजे. बाहेरचा आम्ही स्वीकारणार नाही. माझं सर्वांना ही जेवढे उमेदवार आहेत ज्या ज्या पक्षाचे जेवढे उमेदवार आहेत त्यांना माझी हात जोडून विनंती आहे. लोकांच्या मनात बदल हवा ही मात्र फुल 100% आहे. माझा जन्म व्हायच्या आधीपासून ते आमदार आहेत. माझं 28 वय झालं तरी तेच आमदार आहेत. आमच्या गावापासला रस्ता अजून नाही कुरवडीवरून येणारा. आणि त्याच्या वडशिंगे गाव आहे 7 किलोमीटर आणि तिथून पुढे नारायणआबा पाटील मागच्या वेळेस आमदार झाले. त्यांनी तिथनं शिवपुढे त्यांच्या मतदारसंघातला केला पण चालू आमदारांनी केला नाही. बरं म्हणजे तू जन्माला आलायस तेव्हा आमदार म्हणून एकच नाव ऐकतोय. एकच नाव ऐकतोय पण विकास बघितलेला नाही. 28 वय झालं तरी. तूच होतास का तो मगापासून घोगण्या बदलावा? हा. बरं. आता ही जी भावना आहे 30 वर्ष एक आमदार या ठिकाणी अर्थातच आमदारकी उपभोगता आहेत, त्यामुळे आलेली ही सगळी भावना आहे. बदल हवा हे सगळे अशी घोषणा देत आहेत. आता तिकडे आमदार महोदयांनी सुद्धा बदल हवा हे मनावर घेत त्यांचा पक्ष बदलण्याचं ठरवलेलं आहे. तो पक्ष कुठला असेल, तो बदल कुठला असेल हे अजून आपल्याला कळायचं आहे. पण प्रश्न असा आहे की 6 वेळा आमदारकी या ठिकाणी मिळवल्यानंतर जेव्हा 7व्यांदा आता शिंदे कुटुंबातनं कोणीतरी निवडणुकीला सामोरं जाणार आहे, तेव्हा खरंच माडामधली जनता ही बदलाच्या दिशेनं वोट करणार की पुन्हा एकदा शिंदेच्या दिशेनं वोट करणार हे ठरायचंय. मुद्दा विधानसभेचा या कार्यक्रमातनं आपण इथेच थांबतोय. बघत राहा पुढारी न्यूज वरती मुद्दा विधानसभेचा.